5-6 दिवस झालं माझं एक पार्सल आलं होतं. समोरून कॉल आला होता की तुमचं घर खूप लांब आहे, आम्ही काही तिकडे येणार नाहीत, तुम्हालाच येऊन घेऊन जावं लागेल. तर 5-6 दिवसानंतर मला वेळ भेटला, मग नंतर मी इथे आले, पार्सल जे आहे ते कलेक्ट केलं आणि आता आलेच आहे इकडे मार्केटमध्ये. म्हणलं तर दिवाळीची भरपूर अशी काही स्टॉल वगैरे लागले होते, तर थोडीशी आपण पण काही खरेदी करूया म्हणलं. जसं की रांगोळीचे काही टूल्स वगैरे होते ते बघितले आणि घेतले 1-2. त्यानंतर पणत्यासुद्धा खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या आल्या होत्या आणि दिवे पण इतके छान छान होते ना, काही कलरफुल होते, काही मेणबत्त्यामध्ये होते आणि काही इफेक्टवाले होते. सो ते पण घेतले एक वेगळे डिझाईनमध्ये आणि हे पणत्या पण घेतल्या. त्यानंतर मला तोरण घ्यायचं होतं. तोरण काय असे वेगळ्या भरपूर असे स्टॉल वगैरे नव्हते लागले, 1-2 दुकानावरतीच होते. बघितले मी, मला ते थोडेसे महाग वाटले, आवडले मला पण थोडेसे महागच वाटले. हे येलो कलरचे जे आहेत ना ते जास्त आवडले होते मला, पण ते आता काही घेतले नाही, पुढच्या चक्करला घेऊया म्हणलं. त्यानंतर घरी आल्या अगोदर हे पार्सल जे आहे ते ओपन करून बघितलं, कारण की याच्यामध्ये होती साडी जी मी मागवली आहे सखी कलेक्शन या इंस्टाग्राम पेजवरून. तर ऑरेंज कलरची साडी मला एकही नव्हती, मुद्दामून मी अशा कलरमध्ये मागवलेली आहे. राजलक्ष्मी पैठणी आहे ही, तर याच्यावरची डिझाईन मला खूप जास्त आवडली आणि पदर तर खूपच सुंदर होता. आता पूर्ण एकदा म्हणलं वेअरच करून बघूया, कारण की मला एक व्हिडिओ पण शूट करायचा होता आणि घरातलाच एका साडीवरचं ब्लाऊज जे आहे त्याच्यावरती बसलं थोडंसं. त्यानंतर पूर्ण लुक जे आहे अशा प्रकारे दिसतंय. आणि तुम्हाला जर का अशी साडी हवी असेल किंवा आणखी वेगळं काही कलेक्शन हवे असतील तर सखी कलेक्शन या इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.